डॉक्टर नेत्रा, एखादी डेड बॉडी बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? जनरली माणसाला थोडीशी भीती वाटते आणि थोडीशी अस्वस्थता वाटते. नॉर्मल माणसाचं लक्षण आहे. जर डॉक्टरनाच त्या डेड बॉडीकडे बघून मनात जर विकृत विचार येत असतील तर ते डॉक्टर म्हणायचे का विकृत व्यक्ती म्हणायची? तुमच्या लक्षातच आलं असेल मी कोणाबद्दल बोलते. एका अतिशय उथळ आणि सवंग कार्यक्रमामध्ये त्याच पद्धतीच्या व्यक्तीनं अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्यानं मेडिकल फील्डला लाज आणली. जेव्हा एखादी व्यक्ती कुणीही जेव्हा मेडिकल फील्डला ॲडमिशन घेते, 12वी झालेली लहान मुलं असतात. पहिल्यांदा मस्त खूप आनंदात असतो आम्ही सगळे की नाही मेडिकलला ॲडमिशन मिळालं, आता आपण डॉक्टर होणार. आणि मग तो जो भ्रमाचा भोपळा असतो तो ॲनाटॉमीच्या लॅबमध्ये गेल्यावर फुटतो. ॲनाटॉमी म्हणजे शरीर रचनाशास्त्र. संपूर्ण शरीराची रचना कशी असते त्याचा अभ्यास एका मृत शरीरावर केला जातो. आता जेव्हा आम्ही सुद्धा ॲनाटॉमीच्या लॅबमध्ये गेलेलो होतो आणि जेव्हा त्या बॉडीज बघितला, तो एक प्रकारचा उग्र वास असतो. तिथं केमिकल्सचा सगळ्या तिथं वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स असतात आणि काही प्रत्येक बॅचेसना बॉडी ऑलोकेट केलेले असतात आणि तिथं उत्तम शिक्षक असतात तुम्हाला शिकवण्यासाठी. आम्हाला डॉक्टर येलीगौडा सर आणि डॉक्टर पाचापुरे मॅडम होत्या आणि सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली गेली की हे कृतज्ञता आहे आपल्याला समोर. ही आपल्याला जे कोणी हे शरीर दिलेलं आहे अभ्यासासाठी, त्या शरीरावर अभ्यास करून ते ज्ञान मिळवून आपण इतर जिवंत जे लोक आहेत त्यांची वेदना, त्यांचं दुःख, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आपण ह्याचा वापर करणार आहे. स्त्रीची बॉडी असू शकते, पुरुषाची बॉडी असू शकते, कुणाचीही असू शकते. खरं सांगू, एक 2-3 आठवड्यात ना स्त्री पुरुष हा जो कन्सेप्ट आहे ना हाच डोक्यातून निघून जातो. म्हणजे ती नजरच मरून जाते. आणि ही नजर मरणं हे नंतर जेव्हा तुम्ही डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करायला लागता तेव्हा किती गरजेचे हे समजतं. नंतर काही काळानं 3ऱ्या वर्षी आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरू करतो, पेशंट बघायला सुरू करतो, मोठ्या डॉक्टरांच्या खाली आम्ही जेव्हा इंटर्न्स म्हणून काम करतो, तेव्हा स्पर्श जे आपलं पंचेंद्रियामधलं स्पर्श हे महत्त्वाचं आपलं जे इंद्रिय आहे त्या स्पर्शाचा वापर करावा लागतो. आणि खरं सांगू, हा स्पर्शसुद्धा न्यूट्रल होऊन जातो. प्रत्येक व्यक्तीला कळतं हा स्पर्श कशा पद्धतीचा आहे. तुम्हाला कधीतरी आठवते जर एखादे उत्तम डॉक्टर असतील आणि त्यांचा स्पर्श तुम्हाला आठवणार सुद्धा नाही. आणि त्या स्पर्शामध्ये काहीच भावना नसते. फक्त एक स्टेथोस्कोपमधून जसं आम्ही काही रिडिंग्स घेतो तसं आम्ही हातामुळं किंवा या स्पर्शामधून काही रिडिंग्स घेतो. त्यामुळं अशा उथळ लोकांमुळं मेडिकल फील्ड बदनाम होते. 99.99% डॉक्टर असे नसतात, हे समजून घ्यावं, एवढीच माझी